वर्षाच्या शेवटी मुलांना नेमकं काय समजणं अपेक्षित आहे? ओघवतं वाचता येणं, वस्तू हाताळणं आणि मोजणं, प्रश्न विचारणं किंवा एखादा उपक्रम वेगळ्या प्रकारे करून पाहणं अशी यादी करता येईल. ही कौशल्य अध्ययन निष्पत्तीच्या मदतीनं कशी मिळवता येतील यावर चर्चा करूया. आपल्याला काय शिकवायचं आहे आणि मुलांनी काय शिकायचं हे अध्ययन निष्पत्तीवरून स्पष्ट होतं. सोप्या भाषेत सांगायचं तर एक ठराविक काळ शिकल्यानंतर मुलाला काय समजलं आहे आणि त्याला काय समजणं अपेक्षित आहे हे अध्ययन निष्पत्ती पाहून ठरवता येईल. मुलांना एखादी संकल्पना घोकंपट्टी न करता खरंच समजली आहे का यावर लक्ष द्यायला राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2022-23 मध्ये सांगितलं आहे. म्हणजेच आपल्याला अध्ययन निष्पत्तीवर जास्त भर द्यायचा आहे. प्रत्येक स्तरासाठी अभ्यासक्रमाची काही ध्येय आणि क्षमता दिल्या आहेत. ही ध्येय आणि क्षमता प्रत्येक मुलाला त्याच्या शिकण्याच्या प्रवासात योग्य दिशा दाखवून त्याचा सर्वांगीण विकास करायला मदत. या ठिकाणी आपण पायाभूत स्तरातील म्हणजे बालवाटिका ते इयत्ता 2 अशा अभ्यासक्रमाचं ध्येय पाहू शकतो. अभ्यासक्रमाचं ध्येय 8. बालकांची गणितीय समज विकसित होते आणि त्यांना विविध राशी, आकार, मापं यांचा वापर करून जग समजून घेतात. या अभ्यासक्रमाच्या ध्येयामध्ये वेगवेगळ्या क्षमतांची यादी दिली आहे. उदाहरणार्थ अभ्यासक्रमाचं ध्येय म्हणजेच CG 8.8 मूलभूत भौमितिक आकार ओळखता येणं आणि ते तयार करता येणं, त्याचं वर्गीकरण करता येणं, ते समजून घेणं आणि समजावून सांगता येणं. इयत्तांमध्ये ही क्षमता काही अध्ययन निष्पत्तींमध्ये विभागलेली आहे. आपल्याला इयत्ता 1साठी परिसरातील विविध आकार आणि आकारांच्या वस्तू गोळा करता येतात आणि इयत्ता 2साठी द्विमितीय आकारांची नावं ओळखता येतात आणि त्यांची वैशिष्ट्ये सांगता येतात. या 2 अध्ययन निष्पत्ती पाहता येतात. एखादी अध्ययन निष्पत्ती नीट समजून घेण्यासाठी आपण तिचे 2 मुख्य भाग लक्षात घेऊ शकतो. पहिला भाग म्हणजे क्षमता. आणि प्रत्यक्ष केलेल्या कृतीसाठी लिहा, ओळखा, स्पष्ट करा किंवा तयार करा यासारखी क्रियापदं वापरून क्षमता सांगता येतील. दुसरा भाग म्हणजे संकल्पना. यामध्ये अभ्यासाच्या विषयातील विशिष्ट संकल्पना किंवा तथ्य यांचा समावेश होतो. आकार, वाक्याची रचना किंवा पाण्याचं संवर्धन ही याची काही उदाहरणं आहेत. क्षमता आणि संकल्पना यांना वेगळं केल्यानं अध्ययन निष्पत्ती अधिक स्पष्ट होते. हे अधिक समजून घेण्यासाठी आपण इयत्ता 2च्या गणित विषयातील एक अध्ययन निष्पत्ती पाहू. विद्यार्थी वस्तूंच्या गुणधर्मावर आधारित द्विमितीय आकार ओळखतात आणि त्यांचं वर्गीकरण करतात. यामध्ये मुलं वर्तुळ, त्रिकोण, चौरस, आयत यासारख्या द्विमितीय आकारांबद्दल आणि त्यांच्या बाजू, कडा, कोपरे आणि बाजूंची लांबी यासारख्या गुणधर्मांबद्दल शिकतात. याला आपण संकल्पना म्हणतो आणि ही अध्ययन निष्पत्ती प्राप्त करण्यासाठी मुलं निरीक्षण करणं, तुलना करणं, वर्गीकरण करणं आणि गणितीय संज्ञांचा वापर करणं यासारख्या क्षमता वापरतात. आता आपण विद्यार्थी श्रुतलेखनादरम्यान लहान लहान वाक्य लिहितात या इयत्ता 2च्या भाषेच्या अध्ययन निष्पत्तीचा विचार करूया. ती प्राप्त करण्यासाठी मुलांना प्रथम वाक्य म्हणजे काय, अक्षरं आणि ध्वनी यांचा संबंध कसा असतो आणि पूर्णविराम व प्रश्नचिन्हासारख्या विरामचिन्हांचा वापर कसा करायचा हे समजून घेणं आवश्यक आहे. त्याचबरोबर लक्षपूर्वक ऐकणं, योग्य शब्द आणि विरामचिन्ह वापरून लहान लहान वाक्य तयार करणं आणि लिहिताना शब्दांमध्ये योग्य अंतर ठेवणं यासारख्या आवश्यक क्षमता मुलांना विकसित कराव्या लागतील. इयत्ता 3च्या मुलांना विद्यार्थी पाणी बचतीचं महत्त्व स्पष्ट करतात. या परिसर अभ्यास या विषयाच्या अध्ययन निष्पत्तीसाठी काही संकल्पना जाणून घ्याव्या लागतील. उदाहरणार्थ पाणी हा मर्यादित नैसर्गिक स्रोत आहे. पाणी बचत म्हणजे काय, पाण्याचे संवर्धन करण्याचे सोपे मार्ग कोणते, ही निष्पत्ती प्राप्त करण्यासाठी पाण्याचा बेसुमार वापर कमी करणं, पाणी कमी वाया घालवणं, स्वतःच्या पाणी वापराच्या सवयींबद्दल विचार करणं आणि पाणी बचतीबद्दलच्या आपल्या कल्पना स्पष्टपणे मांडणं
अशा काही क्षमता उपयोगी ठरतील. अध्ययन निष्पत्तींचे विभाजन केल्यानं त्या अधिक कृतिशील बनतात. अपेक्षित क्षमता आणि विषयाची समज याबद्दल स्पष्टता आल्यानंतर त्यानुसार सोप्या आणि मनोरंजक कृतींचं नियोजन करणं सोपं होतं. शिकणं आणि शिकवणं दोन्ही अधिक अर्थपूर्ण करण्यासाठी चला अध्ययन निष्पत्तींचा वापर करूया.